साथियों, आज वाडेगाव तालुका बाळापूर या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून जे प्रबोधन संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे, त्या संमेलनाला वाडेगाव सारख्या गावामध्ये इतक्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी हजर राहिलात, त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद ज्ञापन करतो। अनेक विषय या ठिकाणी चर्चेला घेण्यात आलेले आहेत, तेव्हा या अनुषंगाने मी आपल्या समोर काही महत्त्वपूर्ण बाबी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। पहिली बाब तर अशी की आपल्याला या देशामध्ये परिवर्तन घडवायचं आहे, हा पहिल्या नंबरचा मुद्दा आपण कायम लक्षात ठेवला पाहिजे। मग जर आपल्याला परिवर्तन घडवायचं असेल तर ते बौद्ध धर्माला मानणाऱ्या लोकांना एकत्रित केल्यानेच होईल, ही समज पहिल्या नंबरची चुकीची समज आहे। पण अशी फार मोठ्या प्रमाणामध्ये समज आहे, आणि ही समज जोपर्यंत आपण नेतृत्व करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये बदलत नाही, तोपर्यंत मला असं वाटते की आपण ब्लंडर करत राहू, चुका करत राहू, आणि त्यामधून बहुसंख्य असणारा जो समाज आहे, त्या बहुसंख्य समाजाला जोपर्यंत आपण जागृत करून संघटित करण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत आपण यशस्वी होऊ शकत नाही। दुसरा महत्त्वपूर्ण मुद्दा असा की आपण स्टेजवर ज्या गोष्टी बोलतो किंवा भाषण करतो, फक्त त्यामुळे परिवर्तन होईल, ही सुद्धा चुकीची समज आहे। असल्या प्रकारच्या कार्यक्रमाची समाजामध्ये जागृती घडवण्यासाठी, प्रबोधन घडवण्यासाठी आवश्यकता असते, परंतु केवळ एवढं केल्यानेच परिवर्तन होते, ही समज चुकीची आहे, योग्य नाहीये। मग आपण काय केलं पाहिजे तर पहिल्यांदा आपण कुठल्या प्रकारच्या समस्येमध्ये विभाजित झालेलो आहोत, आपल्याला कुठल्या प्रकारच्या समस्येमध्ये गुंतवण्यात आलेलं आहे, ते आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे। जर तुम्ही स्वातंत्र्याच्या चळवळीचा अभ्यास केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की या देशामधील ब्राह्मण लोकांनी नॅशनल काँग्रेस नावाचं संघटन 1885 ला उभं केलं। पुन्हा एकदा सांगतो, हे आपल्या लोकांनी डोक्यामध्ये गाड बांधली पाहिजे। हे ब्राह्मण लोकांनी नॅशनल काँग्रेस नावाचं संघटन उभं केलं, हे आमच्या लोकांना माहित नाही आहे। पण तुम्ही ही गोष्ट काल्पनिक नाही सांगत, तर ज्योतिराव फुलेंनी ती गोष्ट रेकॉर्ड करून ठेवलेली आहे, हे पुरावा आहे। ज्योतिराव फुल्यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले। रानडे नावाचा जो ब्राह्मण होता न्यायमूर्ती, त्यांनी चिठ्ठी लिहिली, त्या चिठ्ठीचं उत्तर दिलेलं आहे, ज्योतिराव फुलेंनी उत्तर दिलेलं आहे। आणि त्यामध्ये ज्योतिराव फुले न्यायमूर्ती रानडेंना असं म्हणतात, माझ्या घालमोड्या दादा,
तुम्ही मला ह्या काँग्रेसमध्ये आणू इच्छिता? तुम्ही हे जे ब्राह्मण लोक आहात, उंटावर बसून शेळ्या हाकायचं काम करून राहिले. हे माझी शब्द नाही, हे ज्योतिराव फुलेंचे शब्द आहेत. तुमच्या या ब्राह्मणांच्या संघटनेमध्ये मी सहभागी व्हायला तयार नाही. त्याला रेकॉर्ड एव्हिडन्स. म्हणजे काँग्रेस जे आहे हे ब्राह्मणांनी उभं केलेलं संघटन आहे. एक गोष्ट. दुसरं, म्हणून स्वातंत्र्याच्या नावाखाली ब्राह्मणेतर सर्व लोकांना स्वातंत्र्याच्या नावाखाली एकत्र केले. पण जेव्हा प्रधानमंत्री बनवण्याचा प्रसंग आला तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू नावाच्या काश्मीरी ब्राह्मणाला देशाचं प्रधानमंत्री बनवण्यात आलं. जरी करता या देशामध्ये संविधान असलं आणि ते संविधान असं घोषित करत असलं की सर्व माणसं समान आहेत, हा सिद्धांत जरी संविधानाने सांगितला असला तरी संघटित शक्ती काँग्रेसच्या जवळ असल्या कारणाने काँग्रेसनी हा सिद्धांत व्यवहारामध्ये कधीच येऊ दिला नाही. सत्तेच्या आधाराने त्यांनी ब्राह्मणवाद दृढ करण्याचा प्रयत्न केला. त्याचा पुरावा असा की आज प्रशासनामध्ये आणि लोकशाहीच्या चारही अंगामध्ये, विधायिका, कार्यपालिका, न्यायपालिका, मीडिया, हे लोकशाहीचे चारही अंग पिलर, त्यावर आजच्या तारखेला 80% जास्त नियंत्रण ब्राह्मण लोकांचं आहे. आणि हे नियंत्रण करण्याचं कार्य समाजवादी आणि सेक्युलर म्हणवणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी केले. हे लक्षात घेतलं पाहिजे. ब्राह्मणी राज्य जे भारतामध्ये आज स्थापित झालंय ना, त्याला RSSचे लोक जबाबदार नाही आहेत, त्याला काँग्रेसचे लोक जबाबदार आहेत. आणि काँग्रेसचे लोक का जबाबदार आहेत? तर काँग्रेस ब्राह्मणांनी बनवलेलं संघटन आहे. हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला ही बाब समजणार नाही. आपल्या SC ST OBC मायनॉरिटीचे आमदार खासदार काँग्रेसचे लोक तिकीट देऊन बनवतात. त्या पार्लमेंटमध्ये विधानसभेत बोलू देतात का? आहे कोणाला माहित आहे काय? त्यांना काँग्रेसचे लोक पार्लमेंटमध्ये बोलू देतात का? विधानसभेमध्ये बोलू देतात का? पण आपले SC ST OBC मायनॉरिटीचे लोक अर्ध्या हडकणांमध्ये पिवळे होणारे लोक आहोत. अर्धे हडकण समजता का? पण मला माझा अनुभव वेगळा आहे. मन आहे अर्ध्या हडकंडात पिवळं हो नये, मन आहे. पण माझा अनुभव काय आहे? अरे अर्ध हडकून सुद्धा वाटून लावायची जरूरत नाही, दुरून हडकण फक्त दाखवायचं. आम्ही सारे पिवळे 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 होऊन जातो दाखवल्याने, लावायची जरूरत नाही. मग हा अर्धवटपणा, अल्पसंतुष्टपणा, थोड्याशा गोष्टींनी आपण संतुष्ट होऊन जातो, छोट्याशा गोष्टींनी संतुष्ट होऊन जातो. परंतु भारतीय घटनेच्या माध्यमातून प्रत्येक 21 वर्ष वयावरील व्यक्तीला जो मतदानाचा अधिकार देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला, तो मतदानाचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ बौद्धांना दिला का? हे लक्षात घ्या. हे समजलं पाहिजे, हे सर्वांना समजलं पाहिजे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांनाच फक्त मतदानाचा अधिकार दिला काय? नाही. इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, क्रीड, कलर,
म्हणजे जाती, वर्ण, रंग, प्लेस ऑफ बर्थ, झोपडीत जन्माला आला की महालात जन्माला आला, आणि रस्त्यावर जरी जन्माला आला तरी त्याला जर रजिस्टर नोंदणी झाली असेल तर त्याला मतदानाचा अधिकार आहे. आणि ज्याला मतदानाचा अधिकार आहे त्या मतदानाच्या अधिकारामध्ये दोन अधिकार सहभागी आहेत. एक अधिकार शासक निवडणे आणि एक अधिकार शासक बनणे. निवडणे आणि बनणे. मतदानाच्या अधिकारामध्ये शासक निवडणे, राज्यकर्ता निवडणे आणि राज्यकर्ता शासनकर्ता बनणे हे दोन अधिकार आहेत. हे आपल्या लोकांना फक्त काय माहित आहे? शिकले सवरलेल्या लोकांना, ग्रामीण भागातल्या लोकांना सोडून द्या, त्यांना काहीच माहिती नाही. आणि माहिती का नाही? त्याचं कारण असं आहे की शिकले सवरलेले जे SC ST OBC चे मायनॉरिटीचे लोक आहेत ते आपल्या ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांना जागृत करायचं काम करत नाही. सर्व काही करतात, जागृत करत नाही. की 21 वर्ष वयावरील व्यक्तीला मतदानाचा जो अधिकार आहे त्या अधिकारामध्ये शासक निवडणे आणि शासक बनणे 84 पर्यंत, 84 पर्यंत आपल्या लोकांनी मतदानाच्या अधिकाराचा उपयोग दुसऱ्या लोकांना शासक बनवण्यासाठी केलाय. कारण हे सुद्धा बाबासाहेबांनी लिहून ठेवलं रेकॉर्ड मध्ये. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणायचे? आमचे लोक असा विचार करतात की शासक बनणे हे आपलं काम नाहीये. बाबासाहेबांनी लिहून ठेवलेली गोष्ट सांगून राहिलोय. त्यांनी काय लिहून ठेवलंय ते काय म्हणतात? आमचे लोक असा विचार करतात. आमचे लोक म्हणजे बुद्ध लोक नाही. काही लोकांना काय आहे, हे आदत पडलेली आहे चुकीचा विचार करण्याची, चुकीचं समजण्याची, न सांगितलेल्या गोष्टी समजण्याची. किती आहे ऑल इंडियामध्ये बुद्धिस्ट लोक? 8.5%. हे महाराष्ट्रामध्ये. ऑल इंडियामध्ये 1% सुद्धा नाही. आणि समजा 1% लोकांना आपण 100% एकत्र केलं तर 100% कधीच एकत्र होत नाही. पण 100% केलं की 1% काय होते? ग्रामपंचायतीचा सरपंच बनवता येते का? ही नेत्यांनाच कळत नाही. बाकीच्या लोकांचं जोडा, नेत्यालाच कळत नाही. जी लोकशाही व्यवस्था आहे त्या लोकशाही व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीनं लोकांना जागृत केलं पाहिजे, कोणत्या मुद्द्यावर जागृत केलं पाहिजे, कसं तयार केलं पाहिजे, आपलं उद्दिष्ट काय आहे, त्या उद्दिष्टासाठी लोकांना कसं तयार केलं पाहिजे, या बाबतीमध्ये मला कुठं भाषण करताना लोक दिसत नाहीत. त्यांनाच समजत नाही, याला दुसऱ्यांना काय समजून सांगतील? बऱ्याच लोकांना प्रत्येक वेळेला प्रकाश आंबेडकरला अकोल्यातली लोक मतदान करतात आणि प्रत्येक वेळेला तो आपटतो, हरतो. पण कुणाच्याच मनामध्ये असा प्रश्न आहे म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेला मोठ्या संख्येनं मतदान देतो तरी प्रकाशजी काय निवडून येत नाही? काय आमची लोक याच्या समीक्षाच करत नाहीत? अरे ते समीक्षा करा ना. 100 पैकी 8.5% लोक तुम्हाला 100% लोकांनी मतदान दिलं अकोल्यातल्या. 8.5% कसे काय निवडून आलं? हे कळतं का आम्हाला? कोणी समीक्षा केल्याचं आठवतं का? हे निवडणुकीमध्ये हारणाऱ्या लोकांनी समीक्षा केली आणि ह्याच्यामुळे आम्ही हारलो. केली का समीक्षा? मला तर नाही आठवत कोणी समीक्षा केली.
कळतच नाही काय केलं पाहिजे. त्यामुळे 1984 ला 84 पर्यंत आपण दुसऱ्या लोकांनाच राज्यकर्ता वर्ग म्हणून निवडत होतो. 84 ला कांशीरामजींनी बहुजन समाज पार्टी बनवली. फॅक्ट म्हणून सांगून राहिलो. 84 ला बहुजन समाज पार्टी नावाची पार्टी 84 ला बनवली. म्हणजे सांगितलंय, अरे बाबासाहेबांनी सांगितलं शासनकर्ती समाज बनणे हे आमचं उद्दिष्ट आहे. ते त्यासाठी मी ही पार्टी बनवली, दुसऱ्यांना शासक बनवण्यासाठी नाही बनवली. आमच्या लोकांना शासक बनवण्यासाठी बनवली. आणि 4 वेळेला कांशीरामजींनी मायावतीला उत्तर प्रदेशाचा मुख्यमंत्री बनवलं. काल्पनिक सांगून राहिलोय, काल्पनिक सांगून राहिलोय. यापासून आपल्याला धडा घेतला पाहिजे. आणि धडा घेऊन आपल्याला केवळ सभा संमेलनामध्ये ह्या गोष्टी न बोलता ह्या गोष्टी गावागावामध्ये जो बहुजन राहतो. बहुजन म्हणजे कोण? बहुजन म्हणजे पूर्वाश्रमीचा अस्पृश्य आणि आजचा बौद्ध म्हणजे बहुजन नाही. एक कळलं पाहिजे की नाही? पूर्वाश्रमीचा अस्पृश्य आणि आजचा बौद्ध म्हणजे बहुजन नाहीये. बुद्धानं जेव्हा पहिलं प्रवचन दिलं तेव्हा बुद्ध काय म्हणतो? चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय. म्हणजे त्यावेळेस महाराष्ट्रातले लोक होते का बुद्धाच्या समोर? त्यांना लक्षात ठेवून बुद्ध बोलत होता का? हे आपल्याला समजलं पाहिजे म्हणून तुम्हाला समजून सांगून राहिलो. जो बहुसंख्य वर्ग आहे, SC ST OBC कुणबी मराठा यांची संख्या देशामध्ये 74.5% आहे. 74.5%. मग तुम्हाला राज्यकर्ता बनण्यासाठी काय करायला पाहिजे? तर 19च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला किती टक्के मतं पडली तरी एवढं तर माहित असलं पाहिजे. एवढं. आणि ते त्या निवडणूक आयोगाच्या रेकॉर्ड मध्ये ठळक ठळक दिसते, तरी वाचत नाही. चायला मला म्हणजे मग आश्चर्यच वाटते, मला हैराणी होते. मला मूर्खपणाची काही मर्यादा निश्चितपणे असली पाहिजे. मूर्खपणा असला पाहिजे, पण मूर्खपणाची काही ना काही तर मर्यादा असली पाहिजे, काही लिमिट असली पाहिजे मूर्खपणाची. भारतीय जनता पक्षाला 37.7% मतं पडली. किती? 37.7%. आता 37.7% म्हणजे 50% काय? 40% काय? म्हणजे 37.7% मतं बीजेपीला पडली आणि 303 जागा त्यांनी निवडून आणल्या. 272 जागा त्यांना पाहिजे होत्या, त्यांनी 303 जागा निवडून आणल्यात आणि त्यांचं सरकार बनलंय. आणि मग या बाबीचा आपण सर्व लोकांनी, किमान नेतृत्व करणाऱ्या लोकांनी अभ्यास केला पाहिजे की नाही? बाकी लोकांचा थोडा. आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे की जर 37.7% मतं बीजेपीला 303 जागा मिळवण्यासाठी त्यांना 272 पाहिजे होत्या, 303 मिळाल्या. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्हाला जर समजा देशाची शासनकर्ती जमात व्हायचं असेल तर 35% मतं तुम्हाला मिळवली पाहिजे. तुम्ही भाषण करताना किती टक्के लोकांना संबोधित करता? जरा विचार करा. लक्षात मुद्दा भाषण 8%साठी
तुमची भाषणं 8% असतात आणि 8% 100% एकत्र येत नाहीत, येऊ शकत नाहीत व्यवहारामध्ये. पण मी असं म्हणतो, तुम्हाला संधी देतो, झाले 8% 100%. काय होते? येतं का तुमचा आमदार? अरे खासदार थोडा, आमदार येते का? जिल्हा पंचायत मध्ये नाहीये, विधानसभेमध्ये कुठे येणार आहेत? काय एक बाब, साधी बाब कळत नाही. आणि मग ज्या लोकांना आपण संबोधित करतो त्या लोकांचं जागरण करावं लागेल, त्यांना सांगावं लागेल, अरे गावगाड्यामध्ये जे 85% लोक आहेत त्या सर्व लोकांना एकत्रित करण्यासाठी त्या गावगाड्यातील लोकांचा अजेंडा बनवावा लागेल. आणि त्या अजेंडा बनवत असताना तुम्ही समजा अजेंडा बनवला, पण तुम्ही भाषण करताना या गोष्टीचा आग्रह करणार, मग 2-4 असतील ना बसलेले, पुढच्या बैठकीला येतच नाही. एक तर मुश्किलचं 2-4 लोक असतात, पण तुम्ही भाषण असे करता की ते 2-4 दुसऱ्यांदा येतच नाही. त्या 4चे 8 व्हायला पाहिजेत, 8चे 16 व्हायला पाहिजेत, 16चे 32 व्हायला पाहिजेत, असं काहीतरी व्हायला पाहिजे की नाही? असा विश्वास निर्माण व्हायला पाहिजे की नाही? होतंय काय? आपण भाषण कशी करतो, ती 4 पुन्हा येणारच नाही याचीच व्यवस्था करतो, आणि मग ते आपसामध्ये चर्चा करतात. आता ज्या लोकांना माहिती नाही, ज्ञान फार दूरची गोष्ट आहे हो, माहिती नाही, माहिती एवढं तरी कळते का आपल्या लोकांना? बहुजनांमधल्या लोकांना माहिती आणि ज्ञानामध्ये फरक आहे हे तरी कळते का? माहिती आणि ज्ञानामध्ये फरक आहे ही सुद्धा बाब आपल्याला कळत नाही. मग माहितीचा उपयोग करण्याचं कौशल्य म्हणजे ज्ञान, माहितीचा उपयोग करण्याचं कौशल्य म्हणजे ज्ञान. आता हेच माहित नाही, तो माहितीचा उपयोग कसा करायचा? मग मी लोकांचं ऐकतो, ऐकल्यानंतर माझ्या लक्षात, अरे हे मी एवढे लाखो रुपये खर्च करून हे कार्यक्रम केला तर ज्याला उलटा रिझल्ट येतो. काय तो उलटा रिझल्ट? कारण या माध्यमातून जो मेसेज लोकांपर्यंत जायला पाहिजे तो बहुजनांचा जायला पाहिजे, बहुजनांमध्ये जागृती व्हायला पाहिजे, बहुजनांचे मुद्दे टेकअप केले पाहिजेत, ते इश्यू बनवले पाहिजेत, आणि त्या मुद्द्यांच्या आधाराने सभेमध्येच नाही तर सभा झाल्यानंतर जास्त काम करता आलं पाहिजे. गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये एका माणसाला जाऊन एससीच्या, एसटीच्या, ओबीसीच्या, मायनॉरिटीच्या माणसाला जाऊन समजून सांगता आलं पाहिजे. हे आपल्याला कळलं पाहिजे की जे आरएसएसचे ब्राह्मण लोक आहे ते 52% ओबीसीच्या लोकांना मुसलमानांच्या विरोधात भडकवतात आणि भडकवून हिंदू बनवतात. ओबीसीचे लोक हिंदू नाही आहेत, हे कळलं पाहिजे आम्हाला. एससी एसटीचे तर सोडा, ओबीसीचे लोक हिंदू नाही आहेत. पण ते ओबीसीचे लोक हिंदू कसे बनवले जातात ब्राह्मणाकडून? त्यांना मुसलमानांबरोबर भिडवलं जाते आणि हिंदू मुसलमानांच्या देशव्यापी दंगली घडवल्या जातात. त्या हिंदू मुसलमानांच्या दंगली जेव्हा घडतात तेव्हा काय होत आहे? तेव्हा प्रतिक्रियामध्ये एससी एसटी ओबीसीचे लोक हिंदू म्हणतात. तुम्ही कधी ऐकलं का कोणी ब्राह्मण प्रचार करत आहे आणि ओबीसीच्या वस्त्यामध्ये जाऊन त्यांना हिंदू धर्म समजावून सांगत आहे? असा कुठल्या ब्राह्मणाचं नाव माहिती आहे तुम्हाला? एका यायला, दुसऱ्याचं सोडा, एका ब्राह्मणाचं नाव जर तुम्ही सांगू शकलात, एकही ब्राह्मण कधी हिंदू धर्माचे सिद्धांत समजून सांगण्यासाठी प्रचार करतो आणि हिंदू धर्म श्रेष्ठ आहे, तो वर्ण धर्म आहे, तो जाती धर्म आहे, तो अस्पृश्यता मानणारा धर्म आहे, तो ओबीसींना शूद्र मानणारा धर्म आहे. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी शिकले लोक आहेत ना,
त्यांना तरी माहित आहे का की शूद्र हा शब्द ओबीसीसाठी ब्राह्मण धर्मामध्ये लिहिलेला आहे? हे तरी माहित आहे का? शेड्यूल कास्टच्या साठी अस्पृश्य हा शब्द आहे, हे तरी कळते का? एवढी गोष्ट, एवढी समस्या आहे. शेड्यूल कास्टचे लोक शूद्र नाहीत, अस्पृश्य आहेत. आणि वर्णव्यवस्थेमध्ये जो चौथा वर्ण शूद्र आहे तो ब्राह्मण धर्मामधील जे ओबीसीचे लोक आहेत त्यांच्यावर त्यांनी तो शूद्रत्व थोपवलेला आहे. मग ओबीसीच्या लोकांना ज्या दिवशी कळेल की हे ब्राह्मण धर्म आमच्यावर शूद्रत्व थोपवण्याचं काम करते, अरे त्यांच्या ढुंगणात लाता मारतील ना ते, त्यांना कळलं तर. पण हे आपल्याला समजत नाही. आपणच म्हणतो शूद्र म्हणजे. बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेअर द शूद्र नावाचा ग्रंथ लिहिला, स्पष्ट आहे प्रिफेस मध्ये, ओबीसी साठी लिहिला. मग दुसरा ग्रंथ लिहिला अनटचेबल. बाबासाहेब माहित होतं हे लोक हे माझे हे एवढा गोंधळ केला राहणारच नाही, त्यांना अगोदर माहित होतं. म्हणून त्यांनी अनटचेबल नावाचा ग्रंथ वेगळा लिहिला आणि सांगितलं की हे अनटचेबल कोण आहे? हे पूर्वाश्रमीचे बुद्धिस्ट लोक. त्यांनी ब्राह्मणांचं वर्चस्व अमान्य केलं म्हणून ब्राह्मणांनी त्यांना बहिष्कृत केलं. तेव्हा हे पूर्वाश्रमीचे बुद्धिस्ट लोक ज्यांना बहिष्कृत केलं म्हणून ते अस्पृश्य झालेत. हे अस्पृश्यता नावाचा जो ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला त्याच्यामध्ये हे रिसर्च आहे. हू वेअर द शूद्रा हे ओबीसीसाठी लिहिलेला ग्रंथ आहे. आपणच वाचत नाही. आपणच बाबासाहेबांनी प्रिफेस मध्ये प्रस्तावनेत लिहून ठेवलंय, तो प्रॉपर प्रस्तावना वाचत नाही, ते समजून घेत नाही. आपण काय समजतो? नाही तो रक्ताचा नातू आहे ना. आणि पण रक्ताचा नातवाचा डोक्याशी काही संबंध आहे का? विचाराशी काही संबंध आहे का? तो कधी ही गोष्ट समजावून सांगतो का? सांगते आपल्याला सांगता कधी? मला तर नाही ऐकत. का सांगत नाही? त्यालाच कळत नाही. तुम्हाला काही बोलताय कळत नाही कसं काय? मी तुम्हाला पुरावा सांगतो, न कळण्याचा पुरावा सांगतो. एकदा त्याचा कार्यकर्ता मुंबईला गेला, कधी अकोल्यातला असू गेला मुंबईला, आणि दरवाजा थोडासा ढकललेला होता आणि प्रकाश आंबेडकर हे टीव्हीवर त्यांच्या त्याच्यावर आपल्या त्या कॉम्प्युटरवर भाषण ऐकत होते. त्यांनी धक्का मारला. धक्का मारल्यानंतर दरवाजा उघडला. लॉक लावलेलं नव्हतं, उघडलं. मग उघडल्यानंतर कार्यकर्त्यांनी बघितलं, अरे प्रकाश आंबेडकर मेश्राम साहेबांचं भाषण ऐकून राहिले. मग तो कार्यकर्ता काय म्हटला प्रकाशजीला, साहेब तुम्ही पण? हो म्हणजे त्याच्यात काय चूक आहे? म्हणून राहिलो, त्यालाच माहित नाही. ते माझं ऐकावं लागते. जाहीर सांगून राहिलो अकोल्यामध्ये. मला काय म्हणायचं आहे, म्हणजे ब्लेम करण्यासाठी नाही आहे, माझं काय व्यक्तिगत काय म्हणजे या प्रकाशजीला अकोल्यामध्ये पुढच्या निवडणुकीमध्ये मला उभं राहून हरवायचं आणि त्यांना एमपी बनवू द्यायचं नाही, मी एमपी नाही, असला फालतू अजेंडा नाही माझा. हे छोटा अजेंडा ठेव. असल्या छोट्या अजेंड्यासाठी मी काम नाही करत. मी एक सिद्धांत तुम्हाला समजावून सांगून राहिलो. तो सिद्धांत काय आहे? आमच्या नेत्यांना माहिती नाही, ज्ञान नाही आहे असं नाही म्हणून राहिलो मी. माहिती नाही, ज्ञान मोठी गोष्ट आहे. ज्ञान ही गोष्ट मोठी गोष्ट आहे. मी असं म्हणाल माहिती नाही आहे. किती असे लोक आहेत की जे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तकं त्यांनी वाचलीत. अरे सोडा वाचलीत, त्यांना मला पुस्तकाची नाव माहित आहे का? पुस्तकाची नावही माहित नाही. वाचलीत का? वाचले. अरे बाप रे बाप, एवढा मोठा बदल.
वाचलीत? अरे वाचलीत नाही, त्या पुस्तकाची नावं माहित आहेत का? नावच माहित नाही. पण तो वामन मेश्राम पेक्षा कट्टर आंबेडकरवादी आहे. आलं का लक्षात? वामन मेश्राम पेक्षा कट्टर आंबेडकरवादी. त्यांना आमच्या महापुरुषांची विचारधारा माहित नाही, त्यांना आमच्या महापुरुषांची चळवळ माहित नाही, त्यांनी आंदोलन कसं चालवलं आणि कुठं आणून सोडलं, तिथून पुढं कसं चालवायचं हे माहित नाही. त्यांनी कुठपर्यंत आणून सोडलं, आता इथून पुढे कसं आपल्याला पुढं घेऊन जायचं आहे, त्यासाठी काय करावं लागेल, काहीच माहिती नाही. म्हणून समस्या आहेत. होतंय काय? म्हणून कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे? तुम्हाला ज्या बाबी ट्रेनिंग देऊन समजवल्या जातात त्या ग्रामीण भागामध्ये जाऊन एका एका माणसाला समजून सांगा, बसून समजून सांगा, 2, 4, 5 लोकांच्या ग्रुपमध्ये समजून सांगा. केवळ या ठिकाणी ऐकल्याने होणार नाही, हा विचार लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. बहुजन म्हणजे कोण? कमीत कमी SC, ST, OBC चे लोक 74.5%, मायनॉरिटीचे मिळवलेत तर 85%. म्हणून ही गोष्ट मी तुम्हाला समजावून सांगून राहिलो, ही भाषण करण्याच्या ऐवजी समजावून सांगून राहिलोय. आपल्याला अभ्यास केला पाहिजे, अभ्यास करून आपल्या महापुरुषांचे सिद्धांत समजून घेतले पाहिजेत आणि कुठपर्यंत आपल्या महापुरुषांनी ही चळवळ आणून ठेवलेली आहे, तिथून पुढे माझी जबाबदारी काय आहे, मग त्या पद्धतीनं रणनीती बनवून आपल्याला ही चळवळ पुढे घेऊन जाता येऊ शकते, हे समजून काम करावं लागतं. आणि त्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करावे लागतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी 18 वर्ष वय माझं असेल, 18 वर्ष काही महिने, तेव्हापासून आज 67 वर्षाचं माझं वय आहे. मी दररोज संपूर्ण देशामध्ये फिरतोय, दररोज एका राज्यातून दुसऱ्या राज्यातून दुसऱ्या 32 राज्यापर्यंत आपल्या महापुरुषांची चळवळ पसरवली. म्हणून सांगून राहिलो तुम्हाला, तुम्ही पण पसरवा, आपापल्या गावामध्ये पसरवा आणि ते बहुजन लोकांमध्ये पसरवा. बहुजन म्हणजे दलित नाही, बहुजन म्हणजे अस्पृश्य नाहीत, बहुजन म्हणजे जे संख्येनं बहुसंख्य आहेत. SC, ST, OBC यांची संख्या 74.5%, मायनॉरिटी मिळवलेत तर 85% होत आहे. त्या लोकांना जाऊन आपण समजवलं पाहिजे, त्यांच्या स्थानिक पातळीवर संघटना उभ्या केल्या पाहिजेत. त्यासाठी आम्ही प्रयत्न करून आलो. कालबद्ध कार्यक्रम बनवलाय. 2030 पर्यंत 6 लाख गावामध्ये आम्हाला हे संघटन निर्माण करायचं आहे. आणि हे मी भाषण करण्यासाठी नाही बोलून राहिलोय, हे काम मी दररोज करून राहिलोय. आणि देशव्यापी 625 जिल्ह्यामध्ये हे संघटन पसरवलं. त्यांच्या माध्यमातून 6 लाख गावापर्यंत हे संघटन पोहोचवण्याचा कालबद्ध कार्यक्रम आहे. दर 6 महिन्याला जर आपण आंदोलन केलं, शिकलेल्या लोकांना एका एका माणसाला समजावून सांगावं लागत होतं, म्हणून त्यांची गती कमी होती. परंतु आता आम्ही शिकलेल्या शहरामधील लोकांना समजून सांगण्याचं काम शिकलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर सोपवलेलं आहे. आता मी हे 6 लाख खेड्यामधील लोकांना जाऊन समजावून सांगण्याचं काम करत आहे. म्हणून कार्यक्रम बनवला, त्याचं टायटल आहे चलो गांव की ओर. त्या कार्यक्रमाचं टायटल काय? चलो गांव की ओर. वाळेगाव शहर आहे का? गाव आहे ना, म्हणूनच आलं. वाडेगावला काय आलो? काही लोकांना वाटेल की नाही माझ्यासाठी आलाय, काही लोकांना असं वाटतं. असले फालतू उद्दिष्ट नाही ठेवले जात. मी हे देशव्यापी चाललेला आहे कार्यक्रम गावाकडे जाण्याचा, त्याच्या अंतर्गत कार्यक्रम चाललेले आहेत. आणि 2030 पर्यंत या कामासाठी लाखो लोक कामाला लावले जातील. ते काम त्या लोकांच्या माध्यमातून
6 लाख गावापर्यंत हे आंदोलन पोहोचवण्याचं कालबद्ध कार्यक्रम आहे. काही जास्त वेळ नाहीये. 2030 बुढ़ा आदमी भी मरेगा नहीं अगर मेरी सुन लेगा तो. बोलेगा नहीं अभी 30 की बात तो है, तो तब तक तुम्हें जी लेता. तेव्हा अजूनही आता 67 वर्षाचं माझं वय आहे, तेव्हा मी तरुणपणामध्ये दररोज जे काम करत होतो ते अजूनही करतोय. म्हणजे 67 वर्षाचा माणूस हा भारतीय परंपरेनुसार 58 वर्षाचा झाला तर तो रिटायर्ड होतो, आणि 60 वर्षाचा झाला की तो टायर्ड होतो. रिटायर्ड आणि टायर्ड तेव्हा याला समजून राहिले. पण मी 67 वर्षाचा असताना सुद्धा जंगे मैदान में हूं, आणि मी असाच असा आहे का म्हातारा झालेला असतो की नाही, हे असंच आहे ताक. तेव्हा ही लढाई आपल्याला लढायची आहे, आणि त्यासाठी रात्रंदिवस आम्ही प्रयत्न करतो. म्हणून तुम्हाला सांगून राहिलोय, तुमचा वाटा तुम्ही उचलला पाहिजे. माझा वाटा मी उचललेला आहे, यासाठी मी आयुष्य लावलंय. आता 67 वर्ष झाल्यानंतर आता काय शिल्लक राहिलं आयुष्यामध्ये. तेव्हा येत्या 20 वर्षामध्ये आपण या देशामध्ये आमूलचूल परिवर्तन करू शकतो, संपूर्ण परिवर्तन घडवून आणू शकतो. एवढी मोठी संघटित शक्ती आपण निर्माण केलेली आहे. म्हणून जे लोक शिक्षणाचा अजेंडा आणि दुनियाभराचा अजेंडा बनवत आहेत, असं तुम्ही सांगितलंय, आता या 8 दिवसामध्ये त्यांची मनुस्मृती ते शिकवणार म्हणता ना तुम्ही. अरे त्याला मी माचीसची काडी लावणार आहे 8 दिवसात त्यांच्या मनुस्मृतीला. शाळेला त्यांची मनुस्मृती काय ते बघतो, आणि त्याला सार्वजनिकरित्या जाळतो. आणि ब्राह्मणांना आव्हान आहे कि त्यांनी मला अरेस्ट करावं. जेल में जाने से कौन छोटा हो गया भाई. गांधी जेल में जाते जाते ही महान हो गया. महान थोड़ी था, तो सिंगल हड्डी का आदमी था, वो तो जेल में जाते जाते ही महान हो गया. तेव्हा जेलमध्ये मी तर गुजरातमध्ये जाऊनच आलोय. जेलमध्ये काय होते ते माहित आहे मला. आणि आपल्या उद्दिष्टासाठी जर समजा जेलमध्ये जावं लागलं, अरे त्याच्यापेक्षा चांगलं काय काम आहे. त्यासाठी निश्चितपणे आपण जेलमध्ये जाऊ. भारतीय घटना ही मनुस्मृतीच्या विरोधात आहे. मग मनुस्मृती जाळली तर घटनेच्या विरोधात कार्य कुठं आहे. मनुस्मृती भारतीय घटनेच्या विरोधात. ही मनुस्मृती जर ही जाळली तर मी घटनेच्या विरोधामध्ये काम केलं असं कलम कुठलं लावणार. लक्षात आलं काय म्हणतो ते. तेव्हा आजच्या पेपरामध्ये ते मनुस्मृतीच्या संदर्भात बोललेत, म्हणून मी तो संदर्भ सांगतो की मी त्यांना जुमानणार नाही, आणि त्यांची मनुस्मृतीला माचीच्या काडीनं लावू, आग लावू. आणि हे आग लावण्याचा मुद्दा याच्यानंतर याच्यापेक्षा जास्त मोठा मुद्दा आता मला सांगता येणार नाही, म्हणून मी संपवतो. मनुस्मृतीला आग लावण्याच्या पेक्षा जास्त मुद्दा कुठे आहे. मग तो मुद्दा संपवतो, आणि येत्या कालावधीमध्ये आम्ही हे काम करून दाखवू. तुम्ही सोशल मीडियामध्ये डोळ्यानं बघाल, ह्या आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हाल अशी अपेक्षा करतो. आपण माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.